कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेत. कम ऑन. फर्स्ट वन इज प्रोब इज नथिंग बट व्हॉट? काय असणार आहे? सिंगल स्टँडर्ड डीएनए और काय असणार आहे? आरएनए. हा पॉईंट आपण घेतलेला काय असणार आहे? सिंगल स्टँडर्ड डीएनए और काय असणार आहे? आरएनए येताना बघायला भेटणार आहे. सांगा हे कशा पद्धतीने असणार आहेत? रेडिओ असणार आहेत, राईट? रेडिओ ऍक्टिव्ह मोलिक्युल येताना बघायला भेटणार आहेत. आणि these are the mainly yes complementary with what? Normal DNA or mutated DNA. नॉर्मल डीएनए बरोबर असणार आहेत, राईट ना? कॉम्प्लिमेंटरी विथ नॉर्मल डीएनए, राईट ना? ह्या प्रॉपर्टी आपल्याला बेसिकली माहित असायला पाहिजेत. या तिन्हींवरती तुमचे क्वेश्चन बनणार आहेत. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ प्रोब? सो यू हॅव टू नो दिस प्रॉपर्टीज, राईट? आता प्रोबचा यूज करून आपण एक बेसिकली म्युटेटेड जीन ती झाली की नाही आयडेंटिफिकेशन करण्याचं मेकॅनिझम काय असणार आहे ना, ते आपण यांच्यामध्ये आयडेंटिफाय करणार आहे, राईट ना? सो मेकॅनिझम मध्ये कसं परफॉर्म केलं जाणार आहे, काय केलं जाणार आहे, हे सिंपल साधं मेकॅनिझम मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे. आरामात सगळे पॉईंट तुमच्या याच्यामध्ये काय होतील, कव्हर होताना बघायला भेटतील, राईट? सो इमॅजिन करा, मला जर काय डीएनए हा म्युटेटेड झाला का नाही, त्याच्यामध्ये कोणता डिसीज झाला का नाही, त्याच्यामध्ये कॅन्सरस कंडिशन क्रिएट झाली की नाही, आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर डेफिनेटली इथं पहिल्यांदा मला डीएनए ची गरज असणार आहे, राईट? सो आपण एक सेल घेतली, सेलमधून डीएनए आयसोलेट कसा करायचा टेक्निक मी तुम्हाला शिकवलेली होती, राईट ना? सो तुमच्याकडे काय भेटलेलं आहे इथं, असा एक प्रॉपर डीएनए येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? आता डीएनए मधले जे काही फ्रॅगमेंट्स, सगळ्यात डीएनए आपण ऍट अ टाइम बेसिकली अनालिसिस करू शकत नाही, बिकॉज इट्स अन 2.2 मीटरचा बेसिकली इतका मोठा डीएनए बघायला भेटणार आहे. आणि हा डीएनए जर मला अनालिसिस करायचं म्हटलं तर डेफिनेटली इमॅजिन करायच्या वेळी फुल स्टडी ज्यावेळी करायचा होता त्यावेळी ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आपल्याला 13 वर्ष लागले, राईट ना? 13 इयर्सचा तो एक्सपेरिमेंट दिला ना तुम्हाला मोलिक्युलर बेसिसमध्ये. सो इमॅजिन करा जर का आपल्याला याच्यामध्ये ती जीन जर आयडेंटिफाय करायची म्हणते तर कितीतरी टाइम लागणार आहे. सो इट्स बेटर टू काय करा, या डीएनएच्या फ्रॅगमेंटचे फ्रॅगमेंट्स बनवून टाका, राईट ना? जो मोठा डीएनए असणार आहे त्याला तुकडे करा. आता तुकडे करण्यासाठी आपण काय केलं होतं की याची स्पेसिफिकली येस आरीच्या याच्यावरती ऍक्शन केली होती, अरे सर नो, राईट ना? आरी जर का याच्यावरती मी टाकून दिला तर डेफिनेटली याचे काय बनणार आहे, तुमचे स्पेसिफिकली फ्रॅगमेंट्स बनणार आहेत. हे जे काही फ्रॅगमेंट्स तुम्हाला इथे आता भेटून जातील, ह्या फ्रॅगमेंट्सला आपण काय करतो की एक बेसिकली प्रोसेसनं सेपरेट आउट करताना बघायला भेटणार. दॅट प्रोसेस वी कॉल्ड एज काय असणार आहे, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, राईट? जेल इलेक्ट्रोफोरेसिस केल्यानंतर ना आता तुम्हाला काय असणार आहे की स्पेसिफिक डिझायरेबल जीन ती भेटलेली असणार आहे. आता या डिझायरेबल जीन मध्ये माझं म्युटेशन झालंय की नाही झालंय हे आपण काय करणार आहे, चेकआउट करणार आहे. सो जस्ट मी तुम्हाला काय करतो की पहिल्यांदा एक नॉर्मल डीएनए बरोबर प्रोबची ऍक्शन काय असते ती सांगून देतो. आणि देन त्यानंतर ना एक म्युटेटेड डीएनए बरोबर या स्पेसिफिक प्रोबची ऍक्शन काय होती ती सांगून देतो, राईट ना? सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, इमॅजिन करा हा आपला काय असणार, नॉर्मल डीएनए असणार आहे. नॉर्मल काय असणार आहे, डीएनए येताना बघायला भेटणार. आणि नॉर्मल डीएनएचे काय असणार आहे, स्पेसिफिक नॉर्मल फ्रॅगमेंट्स, डीएनएचे फ्रॅगमेंट्स येताना बघायला भेटणार आहेत. सो आता मी काय करणार आहे की याच्यासाठी एक मेकॅनिझम नथिंग बट काय असणार आहे, ॲटोरेडिओग्राफी मी परफॉर्म करायला चाललेलं असणार आहे. सो या ॲटोरेडिओग्राफी करण्याच्या अगोदर काही फेजेस आपण परफॉर्म करतो, राईट ना? जस्ट लाईक तुम्ही ज्यावेळी स्पेसिफिक काय केलं होतं की डीएनए फिंगरप्रिंटिंग ज्यावेळी शिकायला जातात त्यावेळी सेम मेकॅनिझम फॉलो करताय, वेगळं असं काही नाही. आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिस पर्यंत काय केलं माहितीये का, की स्पेसिफिकली डिझायरेबल जीन आयडेंटिफाय केली, दॅट्स इट. बट त्या डिझायरेबल जीनला अंडर द एक्सरेच्या जर का आपल्याला बघायचे असेल तर तिथे तुमची कोण येणार आहे, ॲटोरेडिओग्राफी येणार आहे, राईट ना? जिथं नायलॉन मेम्ब्रेन तुम्ही यूज केलेलं, सदन ब्लॉट टेक्निक, नायलॉन पेपर, नायलॉन. अरे झालेलं आहे तुम्हाला. पण ठीक आहे, आता तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये पुन्हा एकदा ऐकायला भेटणार आहे, काळजी करू नका. नायलॉन मेम्ब्रेन काय असणार, यूज केलं जातं. त्या नायलॉन मेम्ब्रेनवरती काय असणार आहे, ते जस्ट प्रेस करून पुन्हा तुम्हाला काय केलं जाणार आहे, एक्सरेच्या अंडर चेकआउट केलं जातं. आता इन जनरलमध्ये याच्यामध्ये नायलॉन मेम्ब्रेन और आपण एक्सरे जे बेसिकली फिल्म यूज करणार आहे, इन जनरलमध्ये कोणत्या कलरची असते रे? तुम्ही एक्सरे पाहिलेला आहे? हां, ब्लॅक कलरचा असणार आहे. बट ज्यावेळी हा जो पेपर असणार आहे, या पेपरवरती जर आपण हात ठेवला आणि वरून जर का एक्स-रेज जर का आपण पास केले, तर डेफिनेटली तुम्हाला जे काही हाताचा बेसिकली बोनचं इंटर्नल स्ट्रक्चर असणार आहे, ते कसं दिसणार आहे? व्हाईट दिसताना बघायला भेटणार आहे. राइट ना? सिमिलर केसमध्ये इथं काही स्पेसिफिक मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. मला इथं जर का डायग्नोसिस करायचं असेल, तर इथून पुढची जी प्रोसेस असणार, काय-काय केली बघा याच्यामध्ये आपण? जे इलेक्ट्रोफोरेसिस केलं. इलेक्ट्रोफोरेसिस परफॉर्म केलेलं आहे. इलेक्ट्रोफोरेसिस केल्यानंतर ना आपण यांच्यामध्ये सेकंड स्टेप जे परफॉर्म करतो इज नथिंग बट काय असणार आहे, डिनेचरेशन करतो. बघा जे इलेक्ट्रोफोरेसिस माझं झालेलं आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय, मला डिझायरेबल जीन जस्ट इमेजिन करा, ही वाली डिझायरेबल जीन भेटलेली आहे. आता ह्या डिझायरेबल जीनच्या बरोबर मी नेक्स्ट कंडिशन काय काय परफॉर्म करतो हे सांगून देतोय, राईट ना? इथं आपण करतो नेक्स्ट प्रोसिजर इज नथिंग बट डिनेचरेशन. डिनेचरेशन काय करणार आहे आपण याच्यामध्ये,
ओके. डिनेचरेशन इथं परफॉर्म केलेलं आहे. डिनेचरेशन केस इज नथिंग बट काय असणार आहे, जो डबल स्टँडर्ड डीएनए मला भेटलेला होता, डिझायरेबल डीएनए असणार आहे, त्याला मी सिंगल स्टँडर्ड बनवलेलं आहे. नाव थर्ड प्रोसेस इज नथिंग बट काय असणार आहे इथं, येस ब्लॉटिंग, सदर्न ब्लॉटिंग और काय असणार आहे, वेस्टर्न ब्लॉटिंग. पण एस्पेशली आपण सदर्न ब्लॉटिंग बेसिकली करतो, राईट ना. सदर्न ब्लॉटिंग काय असणार आहे, यांच्यामध्ये प्रोसेस आपण परफॉर्म करतो. नाव लास्ट वन काय असणार आहे, ॲटो रेडिओग्राफी. रेडिओग्राफी ह्या काय असणार आहे, प्रोसिजर आपण फॉलो करतो, राईट ना. ध्यानात ठेवून घ्या, जेव्हा कधी तुम्ही डीएनए फिंगरिंग प्रिंटिंग कराल, या टाईपच्या स्टेप विचारल्या जातात एक्झामला, राईट ना. सो स्टेप इव्हन तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. काय काय केलं जाणार आहे, कसं कसं परफॉर्म केलं जाणार आहे. सिंपल साधी गोष्ट आहे माझी. सदन ब्लॉटिंग टेक्निकमध्ये मी काय करतो, की असं जर का पर्टिक्युलरली और ॲटो रेडिओग्राफीमध्ये जर का असं ठेवला, तर डीएनए बघा जो बेसिकली असणार आहे, राईट ना. बघा इथं मेकॅनिझम कसं होणार आहे. यामध्ये तुम्ही ऍक्च्युली प्रोसेस परफॉर्म ज्यावेळी करत होता, त्यावेळी इथं तुम्ही काय केलं, की असा पर्टिक्युलरली येस ती फिल्म घेतलेली, राईट ना. ही काय असणार आहे, एक्सरे फिल्म असणार आहे. फिल्म इथे येताना बघायला भेटणार आहे. या फिल्म मध्ये तुम्ही काय केलंय माहितीये का, की स्पेसिफिक हा नॉर्मल डीएनए टाकलाय. बट नॉर्मल डीएनए आता माझं कसं असणार आहे, येस स्पेसिफिक जर मी इंटिमेशन करायचं म्हटलं, तर सिंगल स्टँडर्ड असं येताना बघायला भेटणार आहे, राईट ना. कसं असणार आहे, सिंगल स्टँडर्ड. कारण की कोणतं मेकॅनिझम परफॉर्म केले, डिनेचरेशन, राईट. देन त्यानंतर याच्यावरती काय असणार, मी प्रोब हा ऍड करतोय. काय असणार, प्रोब मी ऍड केला. सो प्रोब जर ऍड केला, तर डेफिनेटली हा प्रोब कोणासाठी कॉम्प्लिमेंटरी आहे, नॉर्मल डीएनए बरोबर. सो डेफिनेटली हा तुमचा काय असणार आहे, प्रोब इथं असा बाइंड होताना बघायला भेटणार आहे बघा. काय असणार आहे इथे असं बाइंड होताना बघायला भेटणार. जिथे जिथे स्पेसिफिकली माझे नॉर्मल डीएनए असणार, तिथे तिथे काय असणार आहे, बाइंड होणार आहे. आणि ऑब्व्हियसली हा इथे काय करणार आहे, की तुम्हाला असे स्पेसिफिकली येस लाईट इमिट करताना बघायला भेटणार. रेडिओ ऍक्टिव्ह कंपाऊंड बेसिस काय असणार, मग लाईट इमिट करताना बघायला भेटणार आहे. एक्सरे फिल्मच्या अंडर तुम्हाला आरामात दिसून जातील आफ्टर दी ॲटो रेडिओग्राफी, राईट ना. म्हणजे इथे तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल, की ही जी जीन असणार आहे ती कशी असणार आहे, माझी नॉर्मल डीएनएची असणार आहे, राईट. बिकॉज दिस काय असणार, प्रोब इज कॉम्प्लिमेंटरी विथ काय असणार, नॉर्मल डीएनए. बट आता मी काय करतो, की स्पेसिफिकली मला काय करायचं आहे, की या केसमध्ये जी म्युटेटेड जीन आहे तिला आयडेंटिफाय करायचं आहे. सो ॲज इट इज मेकॅनिझम तुम्ही परफॉर्म करणार आहे. लास्ट प्रोसिजर काय असणार आहे, ॲटो रेडिओग्राफी तुम्ही करायला जाणार आहात. त्यावेळी तुम्ही फक्त ऍड काय करणार आहे, प्रोब ऍड करणार आहे, राईट ना. सो इथं जर का तुम्ही असा प्रोब जर ऍड केला, राईट ना. प्रोब जर का तुम्ही ऍड केला, तर काय प्रोसिजर होणार आहे बघा. आता इथे जीन जी घेतली ती कसं म्युटेटेड जीन असणार आहे. म्युटेटेड काय असणार आहे, इथं जीन घेतली. त्या जीनला पण तुम्ही ऍज इट इज प्रोसिजर इलेक्ट्रोफोरेसिस, जे इलेक्ट्रोफोरेसिस केलं, डिनेचरेशन केलं, प्लॉटिंग केलं, त्यानंतर काय असणार, ॲटोरेडिओग्राफी तुम्ही करायला गेलाय. या केसमध्ये तुमचा जो डीएनएचा फ्रॅगमेंट असणार आहे, तो नाव बिकम कसा असणार आहे, स्पेसिफिकली असा सिंगल स्टँडर्ड येताना बघायला भेटणार आहे. असा सिंगल स्टँडर्ड असणार आहे, राईट. हा जो बेसिकली म्युटेटेड जीन असणार आहे, यांच्यामध्ये जे म्युटेशन झालेले आहे, ते तुम्हाला ॲज इट इज आपण डिनेचरेशन करून सिंगल सिंगल स्टँडर्ड बनवले. बट ज्यावेळी तुम्ही यांच्यामध्ये काय केलं, की प्रोब ज्यावेळी ऍड केलं, त्यावेळी प्रोब तुम्हाला कुठे म्हणजे अंडर दी काय असणार आहे, एक्सरे फिल्म जर का तुम्ही इथं घ्यायला गेला, राईट ना. फिल्मच्या अंडर तुम्हाला इथं पर्टिक्युलरली कोणताही स्पेसिफिकली कलर दिसत नाही. इज नथिंग बट ही जी काय म्युटेटेड ही जी जीन असणार, ती डेफिनेटली कशी असणार आहे, म्युटेटेड झालेली तुम्ही आयडेंटिफाय करता. अंडरस्टँड होते. सो मला सांगा, रेडिओ ऍक्टिव्ह जर का कंपाऊंड असेल, तो जर का बेसिकली एक्सप्रेस जर झाला, तर आयडेंटिफिकेशन होतोय नॉर्मल डीएनए असणार आहे, राईट ना. किंवा तुम्ही यांच्यामध्ये बेसिकली काय करू शकता माहिती, सिंपल साधी गोष्ट आहे. मी याच्यामध्ये काय करतो माहिती, स्पेसिफिक फ्रॅगमेंट मी तुम्हाला दाखवतो बाळांनो. हा डीएनएचा पूर्णपणे फ्रॅगमेंट असणार आहे. इमॅजिन करा, इथं काय झालं माहिती का, म्युटेशन असं आलेलं असणार आहे. या ठिकाणी काय झालं, असं म्युटेशन येताना बघायला भेटणार आहे. जस्ट इमॅजिन करूया, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअरली होऊन जाईल. आता जर का प्रोब जर टाकला, तर प्रोब काय करणार आहे बाळांनो माहिती का, की या ठिकाणी अशी तुमची कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग दाखवल. या ठिकाणी काय असणार, कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग दाखवल. पण मध्येच कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग नाही. याचं मिनिंग काय बनतं, की त्या ठिकाणी माझा प्रोब बाइंड झाला नाही. इज नथिंग बट तो जो फ्रॅगमेंट असणार आहे डीएनएचा, सर ना, तो कोणता असणार आहे तुमचा, म्युटेटेड असणार आहे. क्लिअर होतंय. इतकं सिंपल बेसिकली मेकॅनिझम आयडेंटिफाय करू शकतो. पूर्ण डीएनए किंवा डीएनएचा सगळा फ्रॅगमेंट तर पर्टिक्युलर कसं असणार, म्युटेटेड नसणार आहे. एक स्पेसिफिक रिझन तुमचा काय असणार तिथं म्युटेटेड होताना बघायला भेटणार. पॉइंट म्युटेशन मध्ये फक्त सिंगल न्यूक्लियोटाइड बेस पेअर फक्त काहीतरी चेंज होते. सो त्या ठिकाणी माझी कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग नाही येणार आहे. सो तिथं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की येस, दिस इज द फ्रॅगमेंट विच इज इन नथिंग बट काय असणार आहे, म्युटेटेड. क्लॅरिटी इथे. दिस इज द अल्टिमेट मेकॅनिझम ऑफ डायग्नोसिस ऑफ काय असणार आहे, ऑर जेनेटिक डिसऑर्डर बाय द हेल्प ऑफ प्रोब. क्लिअर. हे मेकॅनिझम त्याच्यामध्ये माहीत असू द्यात. आता ज्या काही सिंपल सिंपल थिंग्स मध्ये कंटेंट तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले ना, डीएनए फिंगरप्रिंटिंग मध्ये बघा तिथं किती यूज होते. क्लिअर आहे इथपर्यंत. नाव हिअर इज द वन ऑफ द मोस्ट पार्ट ऑफ द काय असणार आहे, ऍप्लिकेशन ऑफ पर्टिक्युलरली काय असणार आहे, आपल्या बायोटेक्नॉलॉजी कव्हर झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय असणार आहे, की जे काय स्पेसिफिकली बायोटेक्नॉलॉजी असणार आहे, ते आपण कुठे यूज करणार आहे आता, ॲनिमल्समध्ये. आणि ॲनिमल्समध्ये आपण एस्पेशली काय करणार आहे, की असे ॲनिमल्स आपल्याला बनवायचे की जे कसे असणार आहेत, ट्रान्सजेनिक बनणार आहेत.
सो ट्रान्सजेनिक अॅनिमल्सची जी प्रॉपर्टी येणार आहे इज नथिंग बट बघा सिंपल फॉर्म मध्ये जर सांगायचं म्हटलं ट्रान्सजेनिक इज नॉट म्हणजे एकदम काही खतरनाक कंडिशन असणार आहेत अशातला काही भाग नाही. बघा कसे असणार आहे इथं आपण काय म्हणणार आहे ट्रान्सजेनिक अॅनिमल्स आपण इथे बेसिकली प्रोड्यूस करतोय. याला जसं काय मेकॅनिझम डिटेलमध्ये त्याची जायची गरज नाही मला. ओके मी लास्ट लेक्चरलाच मला सांगून टाकलं होतं. याला एवढे डिटेलमध्ये आपल्याला शिकायची गरज नाही राईट ना अॅनिमल्स. सो एलएझीचं काय एलएझीचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित पडलाय क्लिअर होते एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट अँड सेकंड थिंग सांगा हे कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करते अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन दॅट्स इट इट्स मोर दॅन सफिशियंट अँड इट्स युज्ड फॉर द काय असणारे सम डिसीजेस हे माहित असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये स्पेशली आपण कोणासाठी यूज करतो एड्ससाठी. इतकं जरी माहित पडलं ना तरी एलायझा सफिशियंट आहे. कॉपीराइट्स असल्यामुळे डिटेलमध्ये जाता येत नाही. तुम्ही बेसिकली काय करू शकता माहिती आहे का की याला एमबीबीएस मध्ये शिकायला भेटेल बिकॉज ऑफ वॉट तुम्हाला एलायचं तिथं परफॉर्म करायचे असते राईट ना तुम्हाला माहित असायला पाहिजे प्रिन्सिपल कोणत्यावर केलं जातं. जर आयडेंटिफिकेशन तुम्हाला रिझल्ट जर पॉझिटिव्ह भेटला तर देन त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काय करणार आहे मेडिसिन प्रिस्क्रिप्शन तुम्ही देणार आहात. सो यू हॅव टू नो द बेसिकली मेकॅनिझम ऑफ काय असणार आहे बेसिकली एलायचा इन काय असणार आहे एमबीबीएस जो काय तुमचा कोर्स असणार आहे त्याच्यामध्ये आयडेंटिफाय होईल. आता ट्रान्सजेनिक अॅनिमल बद्दल एक सिंपल साधी गोष्ट असणार आहे बघा इमेजिन करा एनसेटीने खूप स्पेसिफिक एक्झाम्पल दिले तुम्हाला काही पर्टिक्युलर राईट ना. एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर ओव्हरऑल एका बेसिकली अॅनिमलला खूप जास्त हायलाइट केलेलं इज नथिंग बट कोण असणार आहे माईस. अरे सॉर नो राईट ना. माईस इथं असा एक बेसिकली तुम्हाला काय असणार आहे अॅनिमल बघायला भेटणार की ज्याचं आपण काय करतोय ट्रान्सजेनिक बनवतोय. सुरुवातीला जर का नॉर्मल मायस जर असेल राईट ना नॉर्मल मायस जर असेल तर नॉर्मल मॅच मध्ये एक सिंपल साठी काय करतोय माझे डिझायरेबल जीन जसे मी त्याच्यामध्ये काय करतोय की ऍड करतोय. डिझायरेबल जीन जर का त्याच्यामध्ये गेले तर जेनेटिकली हा मॉडिफाईड ऑर्गॅनिझम झाला. और इवन त्याला आपण काय म्हणतोय ट्रान्सजेनिक अॅनिमल बनताना बघायला भेटणार आहे. सो नाव दिस मायस इज इन काय असणार आहे ट्रान्सजेनिक माईस. कसं असणार आहे ट्रान्सजेनिक माईस बनताना बघायला भेटणार आहे सिंपल साधं मेकॅनिझम आहे. सो ही जी काही जीन असणार आहे ती वाटेवर कोणती असू शकते. त्याच्यामध्ये आपलं काय स्पेसिफिक असं नसणार की मला ही जीन टाकायची आहे कोणतीही जीन तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जे आयडेंटिफिकेशन करायचं आहे जसं लाईक एनसेडीन काही कंटेंटला बेसिकली दिले बघा नॉर्मल फिजिओलॉजी काय जीनची कशी आयडेंटिफिकेशन करू शकतो आपण. देन त्यानंतर काय असणार की तुम्हाला एखादा डिसीज जर का आयडेंटिफिकेशन करायचं असेल राईट ना असे काही प्रॉपर्टी बेसिसवर काय असणार आहे सम पर्टिक्युलरली तुम्ही बायोफार्मास्युटिकलचे कंपाऊंड आपण बेसिकली बाय द ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं राईट ना और बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं सुरुवातीला प्लांट्स मधून जसे ऑप्टेन केले होते ना सिमिलर केसमध्ये अॅनिमलच्या मदतीने पण इव्हन तुम्ही बायोफार्मास्युटिकल काही प्रोडक्ट बाहेर काढू शकता जस्ट लाईक एनसाइडन काही एक्झाम्पल दिलेत काय असणार आहे येस अल्फा वन अँटीट्रिप्सिन दिलेलं आहे राईट ना. त्यानंतर अल्फा ग्लोबिलिन बेसिकली काय असणार प्रोटीन्स याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेत राईट ना. डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली आपण प्रोटीन्स याच्यामधून आयडेंटिफिकेशन करू शकतो आणि त्याच्यावरून वन ऑफ द ग्रेटेस्ट डिझेसला काय असणार आहे बघा की यामध्ये एम्पिसेमा नावाचा डिसीज जो असणार आहे त्याला ओव्हरकम करू शकतो राईट ना. खूप सारे बेसिकली आपण याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करू शकतो. सो ही जी काय डिझायरेबल चीन असणार आहे ती ना की एका पर्पजसाठी असणार आहे मल्टिपल पर्पजसाठी आपण करू शकतो. आणि या केसमध्ये आपण काय करतो माहिती काय ट्रान्सजेनिक अॅनिमल्सला बनवत असताना त्याच्यामध्ये काय चेंजेस करतो. आता समजून घ्या ऑलमोस्ट 95% आतापर्यंत आपण काय केलं माहिती का मॅक्झिमम जर का कोणाला ट्रान्सजेनिक बनवलं असेल तो नॉर्मल एक मायस आहे बाळांनो. 95% मध्ये आपण त्याला काय केलं की एकदम ऑलमोस्ट ट्रान्सजेनिक बनवून टाकलेलं आहे. आता ट्रान्सजेनिक बनवत असताना सिंपल साधं मेकॅनिझम काय असतं बाळांनो माहिती आहे का की पर्टिक्युलरली या मायसची सिंपल साधा क्वेश्चन आहे माझा बघा. जर एक मायस असेल तर त्याला त्याची स्वतःची एक इम्युन सिस्टम असणार आहे का नाही असणार आहे सांगा. ऑब्विसली असणार आहे राईट ना. आजूबाजूला जे काही बॅक्टेरिया असणार आहे व्हायरसेस असणार आहे फंगस असणार आहेत त्याला इन्फेक्शन कॉज करण्यासाठी जर त्याच्या बॉडीमध्ये एंटर करत असेल तर डेफिनेटली त्याची इम्युन सिस्टम काय असणार आहे ऍक्टिव्हेट होणार आहे. बट जर का ऍक्टिव्हेट जर झाली तर डेफिनेटली इथं त्या पर्टिक्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट तो वर्क करताना बघायला भेटणार आहे. बट इथं आपल्याला आयडेंटिफिकेशन नाही होणार की डिसीज कसा होतोय राईट ना. डिसीज कसा होतोय किंवा डिसीज होण्याचं मेकॅनिझम काय असणार आहे कोणत्या टाईपचे टॉक्सिन रिलीज होतात हे आपल्याला आयडेंटिफाय नाही होणार आहेत. सो इथं आपण एक सिंपल साधा मेकॅनिझम काय करतो की पर्टिक्युलर नॉर्मल मायसची ज्यावेळी ट्रान्सजेनिक बनवत असतो त्याची सगळी इम्युन सिस्टम कोलॅप्स करून टाकतो आपण. बिकॉज ऑफ वॉट ॲज मच एज पॉसिबल आपल्याला त्याचे रिझल्ट लवकर लवकर भेटावे. सो दिस इज नथिंग बट काय असणार आहे ट्रान्सजेनिक अॅनिमलची एक प्रॉपर्टी त्या मेनली मेन्शन करून दिलेत. जास्त याच्यामध्ये काय वेगळं जायचं नाही सिंपल सिंपल फॉर्म मध्ये काय मी याच्यामध्ये नोट्स इथं क्रिएट करून ठेवलेले आहेत त्या जरी तुम्ही फॉलो केलं ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे तुम्ही आरामात ह्याला रिकवर करून घेऊ शकता. बघा काय असणार आहे याच्यामध्ये एकदम इझी टॉपिक झालेले आहेत. आणि ट्रान्सजेनिक अॅनिमलचे काही नावं तुम्हाला माहित असायला पाहिजेत. ऍटलीस्ट मी ते एक माईस तुम्हाला एक्झाम्पल देऊन टाकलं. अजून कोणते तुम्हाला माहिती आहेत. येस शिप असणार आहे. देन त्यानंतर एन्सर्टेनचे एक्झाम्पल दिलेत ते काय सांगता येतील. शिप असणार आहे देन ओके पिग्स बघायला भेटणार आहे देन काऊ देन येस
त्याच्यामध्ये फर्दर तुम्हाला फिश कॅक बघायला भेटणार आहेत, राइट ना? इव्हन काय असणार आहेत? रॅबिट्स बघायला भेटणार आहेत. मंकीज पण आहेत बाळांनो, राइट ना? मंकीज नंतर बेसिकली काही ऑर्गॅनिझम असे आहेत, की जेलीफिश पण बघायला भेटतील बाळांनो. राइट ना? हां, जेलीफिश. जेलीफिशमध्ये जर प्रॉपर्टी जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं, त्यांची बायोल्युमिनेन्सन्स जी प्रॉपर्टी असणार आहे, ती आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. मंकीमध्ये समजून घ्या, अँडी नावाचा एक बेसिकली मंकी होता, जो फर्स्ट तुमचा ट्रान्सजेनिक काय होता? मंकी होता. राइट ना? देन त्यानंतर जर आयडेंटिफिकेशन जर करायचं म्हटलं, तरी इथं बघू शकता. सेकंड थिंग काय असणार आहे बघा, की काऊमध्ये जी फर्स्ट तुमची ट्रान्सजेनिक होती, तिचं नाव काय होतं? रोझी काऊ. त्याच्यात खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन बनले होते. फर्स्ट ट्रान्सजेनिक बफेलोचं नाव रोझी होतं, असा एक क्वेश्चन टाकला होता. सो करेक्ट और इनकरेक्ट स्टेटमेंट? इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. असे काही प्रॉपर्टी एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. म्हणजे तुम्ही जस्ट एन या टॉपिकची जर रीड केली ना, तरी तुमच्या आरामात आन्सर तुम्हाला भेटणार आहेत. तुम्हाला यांच्यावरती खूप म्हणजे डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. हां, बट तुम्हाला एक पॉइंट सांगून देतो, की जर का तुम्ही काय केलं माहिती आहे का, की बोर्डच्या बुकमध्ये जर एंट्री मारली ना, तर त्याच्यामध्ये आणखीन भारी-भारी एक्झाम्पल दिलेले आहेत. खूप सारे एक्झाम्पल आहेत आणि भारी-भारी एक्झाम्पल दिलेले आहेत. बट आपल्याला त्याच्यामध्ये एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. एन-सी-ई-आर-टीला नीटच्या वरती जरी तुम्ही प्रिपेअर केलं ना, तरी मोर दॅन सफिशियंट आहे. राइट ना? सो यामध्ये काही एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहे आणि त्यांचं मेकॅनिझम ॲक्चुअली कसं परफॉर्म होतंय, ते आपण बघणार आहोत. राइट ना? ट्रान्सजेनिक ॲनिमलचा काय यूज होणार आहे? बघा याच्यामध्ये काय-काय दिलेलं असणार आहे आता. डॉली ट्रान्सजेनिक नव्हती बाळांनो. हां. तिला क्लोन केलेलं बघा. क्लोनिंगचं मेकॅनिझम आहे ते. क्लोनिंगचं एक्झाम्पल आहे त्यांना बघायला भेटतं. हो, 10वी ला दिलं होतं तुमच्या. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी नावाचा चॅप्टर होता. त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. सी वाल्यांना नव्हतं ना? ठीक आहे. ओके. दिस आर द सम काय असणार ट्रान्सजेनिक एक्झाम्पल तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून दिलेले आहेत. जस्ट लाईक काय असणार याच्यामध्ये रॅट्स, रॅबिट्स, पिग्स और काय असणार आहे शिप और इव्हन सम काय असणार आहे काउज अँड फिश इथे एक्झाम्पल काही मेनली मेन्शन करून टाकलेले आहेत. सो यामध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर 95% जे बेसिकली ट्रान्सजेनिक झालं असणार आहे ते कोणाच असणार आहे म्हणून आपल्या माईसमध्ये घेतोय. राइट ना? सो फर्स्ट ट्रान्सजेनिक जर का याच्यामध्ये माऊस, सुपर माऊस बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. मंकीजमध्ये घेतलं तर अँडी हा नाव देण्यात ठेवून घ्या. काही क्वेशन्समध्ये विचारलं गेलं होतं. First transgenic monkey called as a Andy, A-N-D-I. ओके, अँडी हे नाव देण्यात ठेवून घ्या. नाव अनदर वन काय असणार आहे, काऊ मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर रोझी सिंपल असं नाव लिहून टाका. फर्स्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल असं फक्त तो पॉइंट लिहा आणि त्यांच्यामध्ये यांची नावं लिहून टाका. जास्त काही वेगळं करायची गरज नाही. जेलीफिशमध्ये बायोल्युमिनेसन्सची प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जेलीफिशचा आपण एक यूज केला होता. दॅट्स इट. बाकी वेगळं काही तर इंट्रोड्यूस करून दिलं जे तुमच्यासाठी गरजेचं आहे. हां, फक्त एवढं माहीत असायला पाहिजे, की एखादा ट्रान्सजेनिक ॲनिमल जर का मला बनवायचं असेल, तर त्याच्यामध्ये डिझायरेबल जीन पास करण्यासाठी मी कोणत्या बेसिकली वेक्टरचा यूज करतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉमन माहिती आहे. कोण असणार आहे? रेट्रोव्हायरस. दॅट्स इट. इतकं सिंपल बेसिकली मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये. नाऊ व्हॉट आर द यूज ऑफ काय असणार आहे दिस ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. पहिली थिंग्स म्हणजे याच्यामध्ये काय केलं बाळांनो, नॉर्मल फिजिओलॉजी अँड काय असणार डेव्हलपमेंट स्टडी करायचे. बघा याच्यामध्ये काय असणार आहे. काय वाटतं? ई कोलाय कधीतरी डिझायर करत असेल का रे, की त्याच्या बॉडीमध्ये इन्सुलिनची जीन यावी? कधीच नाही डिझायर करत आहे. कधीच नाही. कारण की त्याची नॉर्मल फिजिओलॉजी ती आहेच नाहीये. सिमिलर केसमध्ये इमॅजिन करा तुम्हाला जर का एक ऑन्कोजीन आहे, राइट ना? ते ऑन्कोजीनचं बेसिकली रेग्युलेशन कसं होतं हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी तुम्ही एखाद्या ह्युमनमध्ये तर टाकणार नाही. चला बाबा ह्याच्यामध्ये टाकूया, बघूया कॅन्सर कसा होतोय स्टडी करणं. इट्स नॉट म्हणजे कोणताही बेसिकली पर्सन त्याच्यामध्ये तयार होणारच नाही. मग आपण काय करतोय, की अशा प्रकारे थोडासा बायोटेक्नॉलॉजी जो आतापर्यंत मी तुम्हाला म्हणजे गुड यूज आतापर्यंत सांगत गेलो होतो का नाही? आतापर्यंत आपण बायोटेक्नॉलॉजी फर्स्ट चॅप्टरमध्ये, सेकंड चॅप्टरमध्ये गुड युजेस बघितलेत. नाऊ धिस इज द टॉपिक वेअर वी याच्यामध्ये एक डिस्कशन करणार रिलेटेड टू व्हॉट बॅड यूज ऑफ काय असणार आहे स्पेसिफिक याच्यामध्ये येणार. आता इमॅजिन करा एका माईसला तुम्ही काय करणार आहे माहिती आहे का ट्रान्सजेनिक बनवणार आहे आणि ट्रान्सजेनिक केल्यानंतर त्याची इम्युन सिस्टम सगळी काय करणार आहे एकदम रिड्यूस करून टाकणार आहे आणि ते रिड्यूस झाल्यानंतर ना ह्या माईसच्या बॉडीच्या आत राईट ना ह्या माईसच्या बॉडीच्या आतमध्ये तुम्ही काय टाकली एक जीन टाकली कोणती ऑन्कोजीन टाकून दिली. ऑन्कोजीन टाकून दिले. आता बघा, हा माईस जो असणार त्याचं नॅचरल सायन्स परफॉर्म होणार आहे. अरे सर नो. राइट ना? नॅचरल सायन्स काय असणार आहे, की याच्यामध्ये जो डी असणार आहे, तो डी डेफिनिटली काय असणार रेप्लिकेट होणार आहे. पर्टिक्युलर काय असणार आहे यांच्यामध्ये आर बनताना बघायला भेटणार आहे. बनून यांच्यापासून काय असणार आहे, प्रोटीन बनताना बघायला भेटणार आहेत. राइट ना? सो प्रोटीन जर बनायला लागले, तर डेफिनेटली हे प्रोटीन असे बनणार आहेत, की त्या सेलची ग्रोथ वास्ट अमाउंटमध्ये करणार आहेत. अनकंट्रोल करताना बघायला भेटणार आहेत. मग ही जी फिजिओलॉजी असणार आहे, स्टडी करण्यासाठी आपण काय करू शकतो, की स्पेसिफिकली अशा टाइपचे ट्रान्सजेनिक ॲनिमलमध्ये असे जीन टाकू शकतो. और नॉर्मल जर का तुम्हाला मेकॅनिझम परफॉर्म जर करायचं असेल, जस्ट लाइक इकोलामध्ये आपण काय करत होतो, की डिझायरेबल जीन टाकत होतो. और इव्हन तुम्ही कोणता ऑर्गॅनिझम घ्या, तर त्यांच्यामध्ये नॅचरल सायन्स बनणार आहे. आता इथे समजा मी
ऑन्कोजिनला कॅन्सल करून टाकलं समजा. नॉर्मल माइस मध्ये मी काय टाकलं, एक जीन टाकून दिलं डिझायरेबल प्रॉडक्ट आयडेंटिफिकेशन करण्यासाठी. तर त्यानं डीएनए पासून आरएनए बनवलं, आरएनए पासून प्रोटीन बनवलं. प्रोटीन पासून काय असणार, जे प्रोटीन आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय, प्युरिफाय करतोय, त्यानंतर काय असणार, त्याला आपण मार्केटमध्ये ढकलून देतोय. दिस इज अ नॉर्मल फिजिओलॉजी. राईट ना. एक जीन कशा प्रकारे वर्क करते हे आयडेंटिफिकेशन करण्याचं एक मेकॅनिझम आपण आयडेंटिफाय करतोय. डिसीज डायग्नोसिस मध्ये आपण काय करू, ऑन्कोजिनचं एक्झाम्पल घेऊ. तिथं आणखी चांगलं बेटर तुम्हाला अंडरस्टँडिंग होऊन जाईल. सो काय कंटेंट दिले बघा, ट्रान्सजेनिक अॅनिमल कॅन बी यूज टू स्टडी द हाऊ जीन आर रेग्युलेटेड. एक जीन कशी वर्क करते, राईट ना. हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण घेऊ शकतो. मला जर का एखाद्या अँटीबायोटिक रेजिस्टंट जीनचं फंक्शन आयडेंटिफाय करायचं आहे, किंवा एखादं अँटीबायोटिक कसं प्रोड्यूस केलं जाणार आहे त्याचं मला मेकॅनिझम आयडेंटिफाय करायचं आहे. सो वी विल यूज दॅट काय असणार आहे, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स. इझिली आपल्याला त्याच्यामध्ये ह्युमन फिजिओलॉजी आयडेंटिफाय होऊन जाईल. फंक्शन ऑफ दिस काय बॉडी अँड इट्स डेव्हलपमेंट मेनली इथे इन्क्लूड करून दिलेत. क्लॅरिटी येते. जस्ट लाईक एक्झाम्पल काय दिलंय, स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स फॅक्टर इन्व्हॉल्व्स इन असणारे ग्रोथ सच एस असणारे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर, राईट ना. बॉडीमध्ये इन्सुलिन ग्रोथ फॅक्टर. बर, माझा सिंपल आता क्वेश्चन आहे, या इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टरचे ऍक्शन आपण कुठे बघितलेले रे? कुठे होते मला सांगा, बॉडीच्या कोणत्या पार्ट मध्ये होते? इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर, IGF. अशातला भाग नाही मी तुम्हाला, आउट ऑफ द एनसीईआरटी आहे, बट मी टीचिंग केलं नाही अशातला भाग नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर, IGF-1 कधी कधी बेसिकली असं दिलं जातं, IGF. चॅप्टरचा रेफरन्स दिला तर तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल. केमिकल कोऑर्डिनेशन. पीपीटी मध्ये हा टॉपिक मी टाकला होता, एक्स्ट्रा पॉइंट होता, हायलाइट नाही केलेलं, बट इथं बघा त्याचा रेफरन्स आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. हा, लिव्हर, दिस इज राईट आन्सर. लिव्हर, दिस इज राईट आन्सर. बघा, ज्यावेळी ग्रोथ हार्मोन येतो ना बाळानो, हो, जो बेसिकली याच्यामध्ये काय सांगायचं की लिव्हर मध्ये ग्रोथ हार्मोनची ज्यावेळी बेसिकली काय असणार आहे, ऍक्शन होताना बघायला भेटणार आहे. लिव्हर मध्ये काय प्रोड्यूस केला जाणार आहे म्हणून, हा IGF प्रोड्यूस होताना बघायला भेटणार आहे. IGF, राईट ना. इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. हे तुम्हाला कंटेंट एनसीडी मध्ये कुठेही इंट्रोड्यूस करून दिलं नाही म्हणून, बट आता बायोटेक्नॉलॉजीच्या कन्सर्न मध्ये आलंय तर माहित असू द्या. हा माझा सिंपल सुद्धा म्हणणं आहे, का तर बेसिकली कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याच्या रेफरन्स मध्ये मग क्लॅरिटी येऊन जाईल, राईट ना. सो हा टॉपिक असणार आहे. मग हे बेसिकली तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं प्रोडक्शन कसं केलं जातं, बाय द हेल्प ऑफ दिस जीन आपण आयडेंटिफाय करू शकतो. हा सुद्धा काय असणार आहे, फिजिओलॉजिकल आणि फिजिओलॉजीवर डेव्हलपमेंट ऑफ असणारे जीनचं नॉर्मल फंक्शन कसं होतं ते आयडेंटिफाय करू शकतो. अनदर इज नथिंग बट काय असणार म्हणून याच्यामध्ये स्टडी ऑफ डिसीजेस, राईट ना. आता डिसीजचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आताच मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन टाकलं, ते तुम्ही आयडेंटिफिकेशन करू शकता, राईट ना. जे काही मायस येताना बघायला भेटणार आहे, या मायस मध्ये एस्पेशली ज्यावेळी आपण याला ट्रान्सजेनिक मायस बनवणार आहे, याची इम्युन सिस्टम जे असणार आहे म्हणून कोलॅप्स करताना होताना बघायला भेटणार आहे. आणि मग याच्यामध्ये काय असणार आहे, डिसीज आयडेंटिफिकेशन करणारे स्पेसिफिक जीन टाकतोय. जस्ट लाईक मला जर आयडेंटिफाय करायचं आहे कॅन्सर, तर मी काय टाकणार आहे, ऑन्कोजीन टाकताना बघायला भेटणार आहे. ऑन्कोजीन टाकून दिली, कॅन्सर कॉझिंग जीन असणार आहे. और इव्हन मला स्टडी करायचं काय असणार आहे, सिस्टिक फायब्रोसिस. सांगा कोणाचा डिसीज आहे बाळांनो? डिसीज विस विस सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, सिस्टिक फायब्रोसिस समजून घ्या. हा तुमचा जेनेटिक डिसऑर्डर येताना बघायला भेटणार आहे. ओके, काय असणार आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. मी याच्या अगोदर पण तुम्हाला क्लिअर करून टाकलं होतं. कधी, आपण ज्यावेळी रेस्पिरेटरी चॅप्टरमध्ये, रेस्पिरेशन चॅप्टरमध्ये डिस्कस केलं, तिथं पण सांगितलं होतं ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये. अनदर थिंग इज दॅट रुमेटॉइड अर्थरायटिस. आता इमेजिन करा, रुमेटॉइड अर्थरायटिस म्हणजे काय असणार आहे बघा, जॉईंट्स मध्ये तुम्हाला एकदम येस ना, त्यांचे बेंड होताना बघायला भेटणार, एकदम स्टिफनेस त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार, राईट ना. ॲटोमिक डिसऑर्डर हा कसा वर्क करतोय ते आयडेंटिफाय करायचं आहे. मी डिझायरेबल जीन टाकून दिली ट्रान्सजेनिक अॅनिमल्स मध्ये. आता इमेजिन करा, तो ट्रान्सजेनिक जो अॅनिमल असणार आहे, इमिजिएटली त्याच्यामध्ये रिझल्ट येतात, इमिजिएटली, जास्त वेळ लागतच नाहीये. आपल्यामध्ये जर का एक पर्टिक्युलरली अशा टाईपची जीन जर आली, टॉक्सिन जर झाले, तर आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट इमिजिएटली काय करेल की रिस्पॉन्स देईल. त्यामुळे रिझल्ट आपल्यामध्ये येणार नाहीयेत. इव्हन तुम्ही जर का नॉर्मल मॅच घेतला तर त्याच्यामध्ये पण रिझल्ट तुम्हाला लगेच भेटणार नाहीयेत. बट जर का ट्रान्सजेनिक घेतला तर ट्रान्सजेनिक मध्ये लवकरात लवकर रिझल्ट भेटतात. त्यामुळे आपण युज करतो. इव्हन काय असणार आहे, अल्झायमर, राईट ना. न्यूरोलॉजिकल काय असणार डिसऑर्डर आपण मेनली मेन्शन करून घेतोय. सो असे जर का मला डिसीज आयडेंटिफाय करायचे असतील तर मी काय करू शकतो? हो नाही, हा, ओके. यामध्ये काय म्हणले, मेन्शन करून दिले. सिंपल साधी गोष्ट आहे, क्लासमध्ये लेक्चर अटेंड केलं तर असलं काही करावं लागणार नाही का. बोंबलत फिरत असतात बगल दवा राहून, जाऊन देत.
आपण इथे कंटिन्यू करून घेऊ. क्लॅरिटी येते? सो इवन सेकंड टॉपिक आता काय करा माहिती का, मेन्शन करून ठेवा की कोणकोणते डिसीजेस एनसीटीने ते इन्क्लूड करून टाकलेत. पहिला कोणता असणार आहे? कॅन्सर, सिस्टिक फायब्रोसिस, रुमेटॉइड आर्थरायटिस आणि अल्झायमर. है ना, तुम्ही निमोनिक काही जरी बनवून ठेवा आणि याच्यावरती काय करा माहिती का, क्वेश्चन जर आला तुम्हाला आयडेंटिफाय होता आला पाहिजे की विच ऑफ द फॉलोइंग डिसीज आर काय असणार आहे, आयडेंटिफाय बाय द हेल्प ऑफ काय असणार तुमचे स्पेसिफिकली, येस, सी सी, त्यानंतर काय असणार आर ए. कार, हा, कार, ध्यानात ठेवा, कार. हॉलिवूडमध्ये एक मूवी आहे माहिती आहे का, कार म्हणून, अॅनिमेटेड. बघितलंय? नाही बघितलं? बघा, लय भारी आहे एकदम, मस्त एकदम. हा, कार म्हणून एक मूवी आहे, राईट ना, कार्स ना. हा, ते रेसिंग साठी आहे बघा, रेसिंग साठी आहे. तुम्ही म्हणजे जर डिमोटिवेटेड जर झाला असाल ना, तर तो मूवी एकदा बघा. इतका सुंदर आहे माहिती आहे का. डिमोटिवेटेड कधी पण तुम्हाला जर फील झालं का नाही, तर पुन्हा बाउन्स बॅक कसं करायचं. त्याचं नाव काय होतं यार, मी विसरलो माहिती आहे का. तो जो मेन आहे ना, 95 नंबर असतो त्याच्या गाडीचा, रेड कलरची गाडी असते त्याची. बट त्याचं नाव मी विसरलो यार. लय भारी एकदम सुंदर. बेसिकली काय केलं माहिती आहे का, ते मूवीचं अॅनिमेशन दिलेलं आहे, राईट ना. सो बघून घ्या. आणि त्याच्यामध्ये फ्रेंड सर्कल तरी कसे एकदम मोटिवेटेड त्याला करण्यासाठी मदत करत असतात. कॉमेडी तर जबरदस्त दिलेलं आहे आणि मोटिवेटेड खूप चांगला भारी मूवी आहे बघा, राईट ना. आता आफ्टर नीट नंतर ना बघा बरं का. आणि एखाद्याला गरज बसली, सर काय सांगू आता, मार्क्स येणार झालेत, मला मोटिवेशन पाहिजे, सांगा बघू कुठला मूवी आहे तो, राईट ना. तर तुम्हाला तो कार्स म्हणून एक मूवी आहे, त्याच्यामध्ये भेटून जाईल बघा. बघा, सो या फॉर्म मध्ये काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. आरामात बेसिकली काय होईल की प्रॉपर्टीज रिलेटेड टू काय असणार डिसीज बद्दल तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? येस. नाव द थर्ड थिंग इज नथिंग बट काय असणार, म्हणून बायोलॉजिकल प्रोडक्ट्स मध्ये आपण इथं मेनली एंट्री मारून घेणार, राईट ना. बायोलॉजिकल प्रोडक्ट्स मध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे इथं इन्क्लूड करून दिलेत, पण स्पेसिफिक एक्झाम्पल जे एनसीटीने दिलेत तेच तुम्ही प्रॉपर फॉलो करा. इथं काय करायचं, ट्रान्सजेनिक अॅनिमल असणार आहे आणि त्या ट्रान्सजेनिक अॅनिमलचं स्पेसिफिक काय असणार आहे तुम्हाला यांच्यामध्ये प्रोडक्ट माहित पडलं मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. इथून क्वेश्चन जे निघतात ते जनरली कशाचे असणार आहे माहिती आहे का, मॅच द पेअरचे. कोणते असणार आहेत? मॅच द पेअरचे क्वेश्चन बनताना बघायला भेटणार आहे. तेवढे जर तुम्ही आयडेंटिफाय केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. समटाइम्स तुमचं काय होतं बाळांनो माहिती आहे का, मॅच द पेअर मध्ये मायक्रोब्स, देन त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी फर्स्ट अँड बायोटेक्नॉलॉजी सेकंड, या तिघांचे बेसिकली ऑप्शन टाकले जाणार आहेत. त्याच्यामध्ये काय असणार आहे, मायक्रोब्स, बॅक्टेरियाचा एक्झाम्पल टाकण्यात जाणार आहे, और इव्हन फंजाय असणार आहेत, राईट ना. ईस्ट येताना बघायला भेटणार आहेत आणि त्यांचे प्रॉडक्ट असणार आहेत. आणि इकडे काय असणार, तुमचे ट्रान्सजेनिक अॅनिमल्स ट्रान्सजेनिक प्लांट्स असणार आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल्स दिले जाणार आहेत. मग त्या केसेसमध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशन करता आलं पाहिजे कोणाचं एक्झाम्पल कसं बनताना बघायला भेटणार आहे. म्हणून माझं सिंपल साधं म्हणणं आहे की तुम्ही एका बाजूला सरळ सरळ काय करा माहिती आहे का, मॅच द पेअरचे राईट आन्सर नोट डाऊन फक्त तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये करून ठेवा. इन फ्युचरमध्ये जर आला, एकदा जस्ट फक्त रिवाइज करायचं आणि पुढे निघून जायचं, राईट ना. तुम्हाला शोधत नाही बसावं लागलं पाहिजे. एनसीटीने जागाची खाली देऊन टाकले ना, तिथं सरळ सरळ त्या त्या पॅराग्राफच्या समोर काय करायचं माहिती आहे का, त्यांचे एक्झाम्पल्स नोट डाऊन करून टाका. बघा इथे मेनली फर्स्ट ऑफ ऑल जे बिल दिलं जाणार आहे बायोलॉजिकल कंपाऊंड्स मध्ये, काय दिले की याच्यामध्ये जी स्पेसिफिक पहिल्यांदा शिप बघायला भेटणार, ट्रान्सजेनिक शिप जी इथं मेनली मेन्शन करून दिलीत. आता शिप मध्ये जर का तुम्ही इथं एक्झाम्पल वेगळं काहीतरी करून टाकलं तर रॉंग आन्सर बनताना बघायला भेटणार आहे, राईट ना. सो इथं ट्रान्सजेनिक शिप असणार आहे, ती या टाईपचं बेसिकली काय असणार, प्रोडक्शन देते दिस नथिंग बट काय असणार आहे, अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. सो तुमचा काय असणार आहे, ट्रान्सजेनिक अॅनिमल, बायोलॉजिकल प्रोडक्ट आणि डिसीजला रिकव्हर करण्यासाठी कोणतं असणार आहे. हे तीन जर का पॉईंट असे टाकून दिले तर त्याच्यामध्ये एक 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 एक्झाम्पल लिहू शकता. पहिलं एक्झाम्पल काय लिहिणार आहे, ट्रान्सजेनिक शिप. मेडिसिनचं नाव काय असणार, अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. आणि हे स्पेसिफिकली रिकव्हर करण्यासाठी कोणासाठी यूज करतो, फर्स्ट ऑफ ऑल इज नथिंग बट काय असणार आहे, एम्फिसिमा. आठवते तुम्हाला एम्फिसिमा, राईट ना. एम्फिसिमिनचं काय काय होतं त्या कंडिशनमध्ये. येस येस येस, अल्विओलाचं काय होणार आहे, सरफेस एरिया तुमचा कमी होताना बघायला भेटणार. सरफेस एरिया जर कमी झाला तर डेफिनेटली एक्सचेंज ऑफ गॅसेस माझं काय असणार आहे, कमी होताना बघायला भेटणार आहे. फ्लुइड फील्ड कॅव्हिटी त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. मग त्या ते निमोनियामध्ये येणार आहे, सॉरी. फ्लुइड फील्ड कॅव्हिटीचं ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये काय होणार की तुम्हाला फ्लुइड भरताना बघायला भेटणार, तर सरफेस एरिया कमी होणार आहे, त्यामुळे एक्सचेंज ऑफ गॅसेसचा रेट काय होणार आहे माझा, कमी होतोय. हा प्रॉपर्टी आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करतोय. सिमिलरली काय असणार आहे याच्यामध्ये, PKU, होप्सो तुम्ही हा डिसीज आता स्टडी केला असणार आहे. पिलायन क्युटेरिया, सांगा कसा डिसीज आहे तुमचा, जेनेटिक डिसऑर्डर आहे, अरे सॉर नो. नंतर काय असणार आहे, सिस्टिक फायब्रोसिस, हा एक तुम्हाला देताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ह्यांना जर ओव्हरकम करायचं असेल तर आपण एक ट्रान्सजेनिक शिप पासून काय केलं, आन्सर काढून घेतलेलं आहे, सिंपल साधं. याच्यामध्ये तुम्ही आयडेंटिफिकेशन करू शकता, अल्फा 1 अँटीट्रिप्सिन यांना बेसिकली तुम्ही युटिलाइज केलेलं आहे, राईट. हे पहिलं एक्झाम्पल. नाव द सेकंड वन इज नथिंग बट काय असणार, तुम्हाला ते दिलेलं असणार आहे, ह्युमन अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन, राईट ना. अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन, राईट ना. अल्ब्युमिन नावाचं बेसिकली प्रोटीन इथं आयडेंटिफिकेशन करतोय. बघा इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर ह्युमनचं मदर ज्यावेळी एक बेसिकली लॅक्टेटेड फेज मध्ये असणार आहे,
ब्रेस्ट फिडिंगच्या फेजमध्ये असणार आहे. त्या सिच्युएशनमध्ये काय केलं जातं, त्याच्या ज्या मिल्कमध्ये मेजॉरिटी लेव्हलला कोणतं प्रोटीन आहे त्यांना बघायला भेटणार आहे अल्ब्युमिन. राइट ना. पण त्याची जर लेव्हल कमी झाली ना, तर डॉक्टर सजेस्ट काय करतात माहिती आहे का? त्या तुमच्या लेकराला अंडी खाऊ घाला. का? अंड्याचा बेसिकली बल्क असतो ना, ह्याचं हां, काय म्हणताय? लहान मुलं जे असतात ना, जर का त्यांना बेसिकली अल्ब्युमिनची जर का पर्टिक्युलर काय झाले माहिती आहे का, डेफिशियन्सी जर झाली असेल, मिल्कमधून जर त्याला सफिशियंट पूर्ण होत नसेल, तर काही केसेसमध्ये अल्ब्युमिन बेस्ड काय झालं जाणार की मेडिसिन और त्याच्यामध्ये हे बघ नॅचरल जर का फूड असेल, तर ते काय असणार आहे, एग मेंटलिमेशन केलं जातं. बट जर का अल्ब्युमिनचं जी मेंटलिमेशन करायची म्हटली फुलफिलमेंट जर होत नसेल, तर अल्ब्युमिन बेस्ड काय असणार आहे, एकतर मिल्क अदरवाईज एग यांच्या बेसवरती मेडिसिन दिले जातात. कारण की हे जे एग असणार आहे, त्या एगमध्ये अल्ब्युमिन रिच काय असणार आहे, प्रोटीन तुम्हाला बघायला भेटणार आहे. राइट ना. बट इथं इन शॉर्टमध्ये तुम्हाला माहित असायला पाहिजे, की जर का जे ह्युमनचे बेबी असणार, त्यांचं जर का डायजेशन इम्प्रूव्ह जर करायचं असेल, और इव्हन काय असणार, त्यांची ग्रोथ चांगली जर करायची असेल, तर डेफिनेटली त्याला कोणाची गरज आहे? लॅक्ट अल्ब्युमिन नावाच्या बेसिकली प्रोटीनची. राइट ना. लॅक्ट अल्ब्युमिन नावाच्या प्रोटीनची गरज आहे. बट आता जर काय काय फिमेलमध्ये कमी जर पडत असेल, तर डेफिनेटली ते आपण काय काय असणार आहे? बघा काही केसेसमध्ये असं झालं असणार आहे, ज्या मुलांना बेसिकली पूर्वीच्या काळी असं बेसिकली प्रोसेस होताना बघायला भेटणार आहे, की मिल्क जर प्रॉपर मदर म्हणजे ब्रेस्ट फीडिंग जर प्रॉपर करत नसेल, तर त्यांना आपण काय करतो माहिती आहे का? गाईचं मिल्क जनरली त्यांना बेसिकली पाजलं जात होतं बघा किंवा म्हशीचं बेसिकली थोडंसं गरम करून त्यांना थोडं-थोडं बेसिकली त्याच्यामध्ये देताना बघायला भेटणार आहे. कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत तरी झालंच असणार आहे असं, राईट ना? सो अशा केसेसमध्ये आपण काय करतोय माहिती आहे का, की त्यांचा सोर्स आपण डिस्कस करत होतो. बट कुठे ना कुठेतरी डेफिनेटली काय होणार आहे, अल्फा 1 सॉरी अल्फा लॅक्ट अल्ब्युमिनची डेफिशियन्सी येताना बघायला भेटणार आहे. मग आता आपण काय करायला लागलो माहिती आहे का, की स्पेसिफिकली इथे एक आपण ट्रान्सजेनिक काऊ बनवले. त्याचं नाव काय केलं? रोझी. आता रोझीमधून आपण काय केलं? सिंपल साधी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण डिझायरेबल जेन टाकून दिली. कोणती? लॅक्ट अल्ब्युमिन. अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन प्रोटीनचं प्रोडक्शन करणारे जीनचं. आता ती जशी जीन आपण ट्रान्सजेनिक काऊमध्ये टाकून दिलं ना, इमिजिएटली तिच्या मिल्कमध्ये नंबर ऑफ बेसिकली लॅक्ट अल्ब्युमिनचा नंबर कसा झाला? वाढताना बघायला भेटणार आहे. हे जर का आपण ह्युमन बेबीसाठी जर युटिलाइज केलं, तर हायली न्यूट्रिशियस कंपाऊंड म्हणून एंटर करताना बघायला भेटणार आहे. सो यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार प्रॉपर्टीज. याचे जस्ट लाईक एक्झाम्पल दिले बघा. पर लिटरमध्ये ऑलमोस्ट तुमचा किती नंबर बघायला भेटणार? 2.4 ग्रॅम्समध्ये मेलिमेशन करून दिला. हा एक डेटा तुम्हाला माहित असायला पाहिजे. राइट ना. लॅक्ट अल्ब्युमिनचं प्रोडक्शन एका लिटरमध्ये रोजी काऊ किती करत होती? 2.4 ग्राम. इतकंच नाही, ट्रान्सजेनिक ॲनिमल्समध्ये एक बेस्ट एक्झाम्पल ज्यावेळी आम्ही आमच्या पीजीमध्ये स्टडी करायचो ना, आम्हाला हे सगळं झालेलं होतं. म्हणजे आम्हाला हे एकदम रेग्युलर बेसिसवरती असायचं. कारण की बायोटेक्नॉलॉजी आमचा बेसिकली सेपरेट एक बेसिकली सब्जेक्ट असायचा आम्हाला. तुम्हाला तर एक चॅप्टर दिला, आम्हाला सब्जेक्ट असायचा. सो त्या केसमध्ये आम्ही एक एक्झाम्पल स्टडी केलं होतं. कोणाचं माहिती आहे का? रॅबिटचं. राइट ना. तर रॅबिटमध्ये आम्ही काय केलेलं माहिती आहे का? जसं एक्झाम्पल इथे देऊन टाकलं ना, रॅबिट एक होतं. रॅबिट ज्यावेळी बेसिकली प्रेग्नन्सीच्या केसमध्ये झाल्यानंतर लॅक्टेशन प्रोसेसमध्ये येतो ना, तर त्याच्या मिल्कमध्ये असे स्पेसिफिक प्रोटीन्स बघायला भेटतात, की ज्या प्रोटीनचा यूज ॲज अ मेडिसिन आपण करू शकतो आणि फिमेलमध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट एक डिसीज आहे बघा. कॉमन कॅन्सर जर मेनली मेन्शन करायचं काय असणार आहे? ब्रेस्ट कॅन्सर. तर त्या ब्रेस्ट कॅन्सरला ओव्हरकम करण्याचे प्रोटीन ते ॲक्चुअली रॅबिटच्या मिल्कमधून बेसिकली आयडेंटिफाय होत होते. सो सायंटिस्ट नाही समजलं, की बाबा पर्टिक्युलर रॅबिट इतका जबरदस्त काय करतो, की मेकॅनिझम परफॉर्म करतो. त्याच्या मिल्कमध्ये इतके चांगले बेसिकली प्रोटीन भेटतात ना, चला आपण काय करूया माहिती आहे का याच्यापासून आपण मिल्कचं प्रोडक्शन घेऊया. बट मिल्कचं जर बघितलं तर प्रोडक्शन खूप कमी व्हायचं आणि त्या कमीमध्ये प्रोटीनचा नंबर पण कमी असायचा. सो आपण काय केलं, रॅबिटला ट्रान्सजेनिक बनवून टाकलं. ट्रान्सजेनिक, डायरेक्ट ट्रान्सजेनिक करून टाकलं आणि ट्रान्सजेनिकमध्ये काय केलं माहिती आहे का, ते स्पेसिफिक प्रोटीन्सच काय केलं माहिती आहे जीन टाकून दिले. मग मला सांगा, आता इमॅजिन करा आपण जर का बेसिकली तो रॅबिट ॲट अ टाईम 10 एम-एल जर का बेसिकली आपण जर का मिल्क प्रोडक्शन करत असेल 10 एम-एल लिटरभर तर करणार नाही. राइट ना. 10 एम-एल आपण सिंपल साधं बेसिकली आपण डिस्कस करू शकतो. 10 एम-एल जर का त्यानं प्रोडक्शन जर केलं, तर 10 एम-एल मध्ये काय असणार आहे बाळांनो, इमॅजिन करा 1 ग्राम फक्त काय असणार आहे, सिंपल साधं एकदम तुम्हाला फॉर एक्झाम्पल देऊन टाकतोय. 1 ग्रॅम त्या प्रोटीनचं प्रोडक्शन होतंय. सो इट्स नॉट सफिशियंट. मला काय पाहिजे? प्रोटीनचा नंबर जास्त पाहिजे. ट्रान्सजेनिक जसा बनवला 4-5 ग्राम आरामात द्यायला लागला. त्याच 10 एम-एल मध्ये. त्याच 10 एम-एल मध्ये काय झालं? 4-5 ग्राम तुम्हाला बेसिकली प्रोडक्शन व्हायला लागलं. हाऊ? बिकॉज ऑफ व्हॉट? ट्रान्सजेनिक. त्याच्यामध्ये डिझायरेबल जीन आपण एन्हान्स करणारे टाकून दिले. सो these आर द युज्ड राइट ना. आपण चांगल्या पद्धतीने त्यांची काय करू शकतो असे यूज करताना बघायला भेटणार आहे. सो दिस मिल्क न्यूट्रिशनल काय असणार आहे? मोर बॅलन्स प्रॉडक्ट फॉर द काय असणार ह्युमन बेबीज, नॉट बेसिकली अॅनिमल बेबीज. काऊ बेबीज, बफेलो बेबीज, शीप बेबीज, गोट बेबीज. हां, काय टाकलं तुम्हाला याच्यामध्ये? ह्युमन बेबीज. सो त्या प्रॉपर्टीने काय करायला याला माहित असू द्यात. क्लॅरिटी येते? समजतंय? सो प्रॉपर्टीला काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. ओके. सो हे काय कंटेंट इथे जो मेनली मेन्शन करून दिलेले आहेत.
त्याला तुम्ही रिवाइज करून ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. मी आतापर्यंत बायोलॉजिकल बेसिकली प्रोडक्ट्समध्ये 2 एक्झाम्पल दिलेत. पहिला वन अल्फा 1 अँटीट्रिप्सिन बाय द transgenic sheep. For what? Emphysema, cystic fibrosis and yes, कोणता झाला? फिलाइन किटोन्युरिया. ध्यानात ठेवा हे 3 डिसीज असणार आहेत. सेकंड एक्झाम्पल आपण कोणतं घेतलं? अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन फ्रॉम ट्रान्सजेनिक काउ कॉल्ड एज अ आणि थर्ड वन याचा जो यूज असणार आहे कोणासाठी असणार आहे? न्यूट्रिशनल व्हॅल्यू याच्यामध्ये ऍड होताना बघायला भेटणार कोणासाठी? ह्युमन बेबीसाठी. दॅट्स इट. इतके कीवर्ड जरी मोर दॅन सफिशियंट लास्ट म्हणजे याची क्वांटिटी किती असणार आहे? सो पर लिटर किती असणार? 2.4 ग्राम. अंडरस्टँड होतंय? इतकं फक्त ध्यानात ठेवा. मी तुम्हाला वेगळं काहीच करायला सांगत नाहीये. इतके जरी तुम्ही ध्यानात ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट. आरामात स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असणार त्या टॉपिकचे. कन्सेप्च्युअल म्हणून असं काहीच नाही बाळगलं याच्यामध्ये. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे? वॅक्सिन. आता वॅक्सिन मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर इमॅजिन करा आपण आतापर्यंत मल्टिपल वॅक्सिन बेसिकली फॉर्म केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर पोलिओ वॅक्सिन ऑल टाइम आपण यूज करताना बघायला भेटणार आहे. पोलिओ वॅक्सिन जर आपण इथं आयडेंटिफिकेशन करत असेल तर मला सांगा जेव्हा कधी बेसिकली एका मुलाला 2 बूंद जिंदगी की आपण ज्यावेळी देत असतो पोलिओचे ड्रॉप देत असतो त्यावेळी मला सांगा त्या पोलिओ वॅक्सिन मधले व्हायरस जे असणार आहेत पोलिओचे अरे सर नो ते कसे आहेत ऍक्टिव्ह और इनऍक्टिव्हेट इनऍक्टिव्हेटेड इज नथिंग बट डिसार्म और कसं ऍक्टिन्युएटेड मेनली मेन्शन करतो राईट ना अशा टाईपचे स्पेसिफिकली काय करणार आहे आपण व्हायरस ज्यावेळी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे इमिजिएटली बॉडीमध्ये काय असणार आहे आपली नॉर्मल बेसिकली काय असणार आहे इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणार आहे पण मला हे समजत नाही की पोलिओ वॅक्सिनचं मेकॅनिझम कसं वर्क करतं किंवा ते सक्सेसफुल माझं बनलंय का नाही आयडेंटिफिकेशन मला करायचं आहे सो आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ऑब्विसली मी ट्रायल जो करणार आहे तो काही ह्युमन वरती तर करणार नाही राईट ना घेतलेच्या बरं अशा त्याला भाग नाही की बेसिकली असं केलं नव्हतं केलेले गेले ते ना खूप सारे असे मेडिसिन्स आहेत ज्या मेडिसिन्सला कोणावरती केले माहितीये का ह्युमन वरतीच डायरेक्टली अप्लाय केलेले आहेत पूर्वीच्या काळी काय व्हायचं बघा वॉर ज्यावेळी होते ना फर्स्ट वॉर झालं सेकंड वॉर झालं तर वॉर मध्ये जे काय बेसिकली लेबर भेटणार आहेत तुम्हाला अदर कंट्रीचे जे काही लेबर भेटले त्या लेबरला लिटरली बेसिकली पकडून ठेवलं जायचं आणि ती जी बेसिकली जिंकलेली जे बेसिकली कंट्री असणार आहे त्या कंट्रीचे सायंटिस्ट लिटरली त्या लेबर्सला काय करायचे माहिती का लॅबोरेटरीमध्ये घेऊन जायचे आणि त्या लॅब मध्ये काय केलं जाणार हे काय ना काहीतरी वाकडे तिकडे सगळे एक्सपेरिमेंट करणार आणि त्या एक्सपेरिमेंट साठी यांना रिझल्ट हवा त्या रिझल्ट साठी काय करणार माहिती डायरेक्टली ह्युमन वरती अप्लाय करत होते मग जस्ट इमेजिन करा त्यांच्यामध्ये जर का असे वॅक्सिन जर घेतले अप्लाय केले सिस्टिक फायब्रोसिस अप्लाय केला राईट ना रुमेटेड आर्थरायटिसचा एक्झाम्पल आपण आयडेंटिफाय करायला गेलो तर इमेजिन करा त्या बेसिकली ह्युमन्स मध्ये कसले खतरनाक लेवलचे रिएक्शन्स होताना बघायला भेटणार आहेत राईट ना इव्हन तुम्ही जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं ना बाळानो तर तुम्ही एक्समॅन नावाची सिरीज बघितली का एक्समॅन अरे नाही का माहिती तुम्हाला वुल्वरीन एक्समॅन अव्हेंजर्स अरे मार्वलचे खूप फेमस बेसिकली काय असणारे सिरीज येताना बघायला भेटणार आहे वुल्वरीन काय बघितलं नाही तुम्ही बर डेडपूल तरी तुम्ही बघितलं का डेडपूल बद्दल काय ऐकलं का नाही हा तर आता याच्यामध्ये बघा हे सगळे कसे झाले तरी म्युटेटेड आहेत कसे म्युटेटेड बनलेत अरे यांच्यामध्ये डिझायरेबल जीन टाकली तुम्ही डिझायरेबल जीन टाकलेले यांच्यामध्ये लिटरली आता बघा उल्वरिनचा जर का तुम्ही सॉरी याच्यामध्ये डेडपूलचा जर का तुम्ही मूवी पाहिला असेल तर बघा फर्स्ट जो डेडपूल आला होता ना त्याचं खूप वेळा काय व्हायचं माहितीये का हात असा बेसिकली कापला जायचा राईट ना हात कटिंग झाला का नाही तर मला सांगा आपला इन जनरल मध्ये हात जर कटिंग झाला तर पुन्हा ग्रो होऊ शकतो का नाही बट त्याच्यामध्ये त्या मूवीमध्ये लिटरली त्याचा पहिल्यांदा काय असणार माहिती का लहान बाळासारखा छोटा छोटा हात बेसिकली ग्रो होताना बघायला भेटतोय राईट ना तुम्ही जर का याच्यामध्ये उलवरीन घेतला तर उलवरीन मध्ये काय असणार आहे जर का तुम्ही कट जरी मारला तर कट मारल्यानंतर काय असणार आहे पुन्हा त्याची स्किन काय असणार आहे म्हणजे हिलिंग जी प्रोसेस असणार आहे ती एकदम फास्ट होताना बघायला भेटणार आहे त्याचा जो एक सीन येताना बघायला भेटणार आहे बघा टोकियोच्या काही मला वाटतं जपानमध्ये ना एक खूप मोठा ब्लास्ट होतो ठीक आहे ना अणुबॉम्ब असतो ना ऍटॉमिक बॉम्बचा बेसिकली खूप मोठा ब्लास्ट होऊन जातो आणि त्या ब्लास्ट मध्ये लिटरली जो एक जॅपनीज हे असतो ना right ना काय दाखवा बघायला गेलं तुम्हाला बघू वाटायचं नाही माहिती त्याचा पकोडा बनलाय त्याच्यामध्ये लिटरली बरं दाखवतो थांबा टॉपिक आता संपला की दाखवून देतो बरं का दाखवतो तुम्हाला लिटरली म्हणजे त्या केसमध्ये देन त्यानंतर ना हळूहळू त्याची बॉडी पुन्हा रिकवर होताना बघायला भेटणार बिकॉज ऑफ व्हॉट ट्रान्सजेनिक अॅनिमल बाकी काय नाही ते ट्रान्सजेनिक आपण आतापर्यंत काय घेतले काऊ बघितलं शिप बघितलं मंकी घेतलं राईट ना मायस बघितलेत इथं ट्रान्सजेनिक काय केले ह्युमनच बनवून टाकले होते यांनी असे जबरदस्त तुम्ही जर का फ्युचर मध्ये मार्वलचे जर का मूवी बघायला लागले तर आयडेंटिफाय होऊन जातील ठीक आहे मी काय म्हणतो तुम्ही ते मूवी नाही बघितलेत क्रिश मूवी तरी बघितलाय आता क्रिश मध्ये जो एक लिझार्ड बघा ते बेसिकली एकदम लिझार्ड सारखं बेसिकली हे नाही टाकत आहे का जीवन बेसिकली तो सॅम्पल वगैरे कलेक्ट करताना बघायला भेटणार ते काय ट्रान्सजेनिक तर अॅनिमल आहेत
समजतंय? असे खूप सारे एक्झाम्पल आहेत रे त्याच्यात, नाही असं नाही. ओके. काही नॅचरल होतात नागिन, अंजनिक, राइट ना, इच्छाधारी नाग. ते नॅचरल आहेत. बट इथं कसं असणार आर्टिफिशियल आपण असं बनवून टाकतोय. सो याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय दिले पोलिओ व्हॅक्सिन. आयडेंटिफाय होतंय. जस्ट काय करायचंय ट्रान्सजेनिक अॅनिमल घ्यायचा आहे, माईस घ्यायचा, त्याच्यामध्ये पोलिओ व्हॅक्सिन टाकून द्यायचं. सक्सेसफुल झालं तर त्याच्यावरती काही इश्यू होणार नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. बट जर का पोलिओ व्हॅक्सिन टाकला आणि त्याच्यामध्ये जर का पोलिओ सारखे सिम्पटम दिसायला लागले, हात वाकडे जर व्हायला लागले, तर समजून घ्या इथं अजून काय पर्टिक्युलरली माझा पोलिओ व्हॅक्सिन कम्प्लिटली सेफ बनलेलं नाहीये. समजतंय? आता मला सांगा, हे जे स्पेसिफिकली असणार आहे, ते मेडिसिन असेल किंवा पर्टिक्युलर फूड असेल किंवा एखादं व्हेजिटेबल असेल, ते ट्रान्सजेनिक बनवल्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड केल्यानंतर ते किती सेफ आहे, किती हार्मफुल आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण कमिटी बैठलेली. हां, काय असणार आहे? GESA लाँग फॉर्म काय होता? जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी. मग हे सगळं ते बघत असतात. चेकआउट करत असतात, की बाबा किती झालंय बेसिकली राइट ना. सो इव्हन तुमचे व्हॅक्सिन पण आयडेंटिफाय करताना बघायला भेटणार आहेत. ओके. सो यांना ध्यानात ठेवून घ्या. नाऊ द केमिकल सेफ्टी ऑब्व्हियसली या दोघांचं मेकॅनिझम एकसारखंच आहे रे. एकसारखंच आहे तुमचं. तुम्ही कुठेही बेसिकली बायोलॉजिकल, फार्मास्युटिकल कंपाउंड तुम्ही बायोलॉजिकल काय असणार आहे मेडिसिनल प्रॉडक्ट तुम्ही बाहेर काढा. कंपल्सरी तुम्हाला तुमची कंपनी जर तुम्ही टाकली असेल, तर त्या कंपनीमध्ये तुमचं हे प्रोसिजर व्हायलाच पाहिजे. कोणतं? केमिकल टेस्टिंग ऑर क्वालिटी चेकिंग. राइट ना. मेडिसिन जर का बनत असेल, एक फार्मास्युटिकल कंपनी असेल, तर फार्मास्युटिकल कंपनी जर मॅन्युफॅक्चरिंग जर असेल ना, तर समजून घ्या ते मॅन्युफॅक्चरिंगच्या केसमध्ये एखाद्या ड्रगचं केमिकल नेचर स्वतः डिराईव्ह करते. स्वतः डिसाईड करते. स्वतः त्याचं कंपोझिशन डिसाईड करते आणि देन त्यानंतर काय असणार मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर प्रोडक्शन घेतात, टेस्टिंग करतात, क्वालिटी चेक करतात आणि देन त्यानंतर मार्केटमध्ये बेसिकली अप्लाय होताना बघायला भेटणार आहे. जर का ह्याचा रिझल्ट गुड असेल, तर हे मार्केटमध्ये सगळ्यांसाठी अवेलेबल, ह्युमनसाठी सगळ्यांसाठी अवेलेबल. बट जर का याच्यामध्ये प्रॉपर जर का त्याचे रिझल्ट येत नसेल आणि काय अलर्जिक कंडिशन्स और निगेटिव्ह जर का त्याच्यामध्ये जर रिझल्ट येत असेल, तर इमिजिएटली बॅन केलं जाणार आहे. त्याच्यावरती चेंजेस केले जाणार आहेत, इम्प्रूव्ह केलं जाणार आहे आणि मग मार्केटमध्ये येताना बघायला भेटणार. सो सेम कंडिशन ते देऊन टाकलेत. दिस इज काय असणार टॉक्झिसिटी और सेफ्टी आयडेंटिफाय करायची एखाद्या बेस मेडिसिनची जी की तुम्ही ट्रान्सजेनिक अॅनिमल पासून बेसिकली मिळवलं असणार. जस्ट लाईक जर का तुम्हाला पर्टिक्युलर समजून घ्या, मी अल्फा लॅक्ट अल्ब्युमिन नावाचं प्रोडक्शन घेतलं. राइट ना. ट्रान्सजेनिक काऊमधून काय केलं मी अल्फा लॅक्ट अल्ब्युमिनचं प्रोडक्शन घेतलं. आता प्रोडक्शन घेतल्यानंतर जर का मी त्याची क्वालिटी टेस्टिंग नाही केली और त्याची सेफ्टी जर का मी नाही घेतली, राइट ना, त्याचं टेस्टिंग नाही केलं डायरेक्टली जर का ते आपण समजा प्रोडक्शन आपण जर घेतलं, तर समजतं का याच्यामध्ये जर का ह्युमन वरती और बेबीज एस्पेशली काय असणार बेबीज वरती कितीतरी मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. सध्या मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा, प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो. बेबीजसाठी एक टाल्कम पावडर बेसिकली यूज केलं जातं. माहिती आहे कोणतं? जॉन्सन अँड जॉन्सन. हां, आता ते तुम्हाला मार्केट भेटत नाही. का बरं? हां, समजून घ्या याच्यामध्ये काय झालेलं आहे. बॅन झालेलं आहे लास्ट लास्ट 5 इयर्स पासून. अजून पण तुमच्या घरी वापरतात का? अरे वापरत असतील तर थांबायला सांगा. अजिबात असल्या लाडात पडू नका. हां, हां, आधीचा स्टॉक संपवायला लागलेत ना. आता रिझल्ट रिसेंटली 2025 मध्ये त्यांचा रिझल्ट लागला. ठीक आहे ना. केसचा जर रिझल्ट लागला. आ? काय म्हणतोय? झालं सर आता काय करायचं राइट ना. अरे 2020 मध्ये ती केस आयडेंटिफाय झाली रे. 2020 मध्ये अमेरिकेमध्ये ती केस आयडेंटिफाय झाली, की ज्याच्यामुळे त्या बेसिकली काय झालं आयडेंटिफाय की एक बेबीची बेसिकली डेथ होताना बघायला भेटली. राइट ना. डेथ. कॅन्सरस केस कंडिशन होताना बघायला भेटली. सो अशा केसेस झाल्यानंतर ना, इमिजिएटली ज्यावेळी केस त्यांच्या अगेन ज्यावेळी टाकली गेली, ते केस लिटरली कोर्टच्या अंडर गेल्यानंतर ना, ऐका की जरा. मी काय म्हणतोय, तुम्ही जॉन्सन पावडर लावलाय का नाही ते आता मी नाही विचारत आहे. लावला असेल तुम्ही थापून मस्तपैकी लावला असेल राइट ना. पण माझं असं म्हणणं आहे, की आता त्या केसमध्ये काय झालं माहिती आहे का? त्या कंपनीला त्याची पेनल्टी किती रुपयांची लागली माहिती आहे का? 8,000 करोडची. 8,000 करोडची पेनल्टी लागली मॅडम त्यांना. जस्ट इमॅजिन करा. राइट ना. 1 करोड आपल्याला असतं, विषय संपला असता. लय झालं असतं. तर काय करायची गरज आहे? राइट ना. काय करायची गरज आहे? थोडंसं बेसिकली इकडे-तिकडे घर घेतलं असतं, गाडी घेतली असती, थोडंसं इन्व्हेस्ट केलं असतं, विषय संपला असता. राइट ना. त्याच्यात कंपाउंडिंग खेळत बसलो असतो. राइट ना. सो असं काहीतरी केलं असतं. पण इथं 8,000 करोड जस्ट इमॅजिन करा. काय बेसिकली त्यांचा कसा दिवाळा निघाला असणार आहे. सो जेव्हा कधी तुम्ही बेसिकली एखादं मेडिसिनल प्रॉपर्टीचं जर का एखादं काही कंपाउंड जर फॉर्म करायचं, यू हॅव टू चेक द काय असणार क्वालिटी.
तर काय असणार त्याची टॉक्झिसिटी. जर आयडेंटिफाय केली तर मग विषयच पक्का होताना बघायला भेटणार. असे खूप सारे त्याच्यामध्ये काय असणार रिझल्ट येताना बघायला भेटणार आहे. सो ह्या काही गोष्टी काय करा की त्याच्यामध्ये माहीत असून द्यात. नाव द नेक्स्ट टॉपिक याच्यामध्ये काय असणार आहे इथिकल इश्यूज अँड बायोपेटंट अँड काय असणार आहे बायोपॅरेज राईट ना. सो छोटे छोटे टॉपिक्स आहेत. त्यांना आपण उद्याच्या क्लासमध्ये कंप्लीट करून घेऊया. बट इथे एक छोटासा टॉपिक मी आता काही टायमिंगच्या अकॉर्डिंगली कव्हर करून टाकतो. इट्स नथिंग बट काय असणार आहे बघा. हा बास झालं काय बास झालं. अरे छोटासा याच्यापैकी सांगितलं बायो रेमिडिएशनचा टॉपिक बघताय तुमच्या ह्याच्यामध्ये. ऑर्गॅनिझमचं नाव देण्यात ठेवाल बायो रेमिडिएशन मध्ये. कोणतं नाव असणार सांगा फक्त याच्यामध्ये सुडोमोनास पुटिडा. पीवायक्यू आहे बघा हा. पीवायक्यू इतकं फक्त ध्यानात ठेवून घ्या सुडोमोनास पुटिडा. और त्याला आपण सुपर बग और ऑइल इटिंग बग असं मेनली मेन्शन करून घेतो इतकं ध्यानात ठेवा बस बाकी काय नाही. बॅक्टेरिया एक बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. ऍक्च्युली हीच ती जिनस होती जी मी आणि माझ्या फ्रेंडने काय केलं आयडेंटिफाय केलेली. आमच्या बघा तुम्ही ज्यावेळी मास्टरला जाल ना त्यावेळी मास्टरला तुम्हाला प्रोजेक्ट करायचे असतात बाळांनो. आणि तुम्हाला ब्लॅक बुक एक असते माहितीये का. थिसिस काय ऐकलं की नाही अशाबद्दल काय तुम्ही. अरे तुमचे जे काही भाऊ बहीण असतील त्यांनी जर का मास्टर जर केला असेल तर त्यांना त्याच्यामध्ये प्रोजेक्ट करण्यासाठी थिसिस लिहावा लागत असतो. का आहे का नाही कोणी केले का नाही तुमच्या घरामध्ये असं कोणी. मास्टर मध्ये थिसिस लिहिलंय कोणाच्या घरामध्ये आहे सांगा. कोणी केलंय. पप्पांनी केलंय थिसिस लिहिलं होतं त्याच्यामध्ये एक ब्लॅक बुक असते बघा त्याच्यामध्ये राईट ना ब्लॅक कलरचे कव्हर आणि त्याच्या आतमध्ये सगळं रिसर्च जो असणार तो नोट डाऊन करायचा आहे. 3 महिन्याचा आम्ही रिसर्च केला आणि त्याच्यामध्ये आमचं वर्क होतं कोणावरती माहितीये का बरं तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं असणार आहे बघा. लायपेस नावाच्या एन्झाईम वरती आम्ही वर्क केलं होतं. लायपेस नावाचा एन्झाईम. सो लायपेस प्रोड्युसिंग काय असणार म्हणजे बॅक्टेरियाला आम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं लायपेस इट्स अन डिग्रेडेबल एन्झाईम फॉर द वॉट ऑइल और काय असणार आहे लिपिडसाठी राईट ना. लिपिडसाठी बेसिकली आम्ही काय केलं होतं माहिती आहे का हे मेकॅनिझम परफॉर्म केलं होतं. सो ज्यावेळी आमचा बेसिकली हा प्रोजेक्ट कुठे गेला युनिव्हर्सिटीवरती युनिव्हर्सिटीचे टीचर्स पुणे युनिव्हर्सिटीचे टीचर्स आम्हाला येऊन ज्यावेळी इव्हॅल्युएशन करायला आले होते 200 मार्क्सचं बेसिकली आमचं काय असणार आहे हे इव्हॅल्युएशन त्याच्यामध्ये व्हायचं. सो आम्ही 3 महिन्यामध्ये काय मेकॅनिझम केलं कसा प्रोजेक्ट परफॉर्म केला ते सगळा रिसर्च आम्हाला याच्यामध्ये एक्सप्रेस करायचा होता. त्यामध्ये आम्हाला एक नाही म्हणते तरी 20 ते 25 स्लाइड्सची काय करायचे रिप्रेझेंटेशन द्यायचे जे आम्ही केलेलं 3 महिन्याचं सगळं वर्क त्याच्यामध्ये द्यायचंय आणि ऑलमोस्ट 50 to 100 पेजचा एक थिसिस बनवून तो युनिव्हर्सिटीला सबमिट करायचा असतो. राईट ना त्याच्यामध्ये एक युनिव्हर्सिटीला एक कॉपी जाते आमच्याकडे कॉपी राहते राईट ना. सो अशा केसेसमध्ये ज्यावेळी केलं त्यावेळी आम्हाला सुडोमोनासचे एक बेसिकली साल्मोनेला आणि सुडोमोनास दोन बेसिकली आम्हाला स्पेसिस जिनस भेटलेले आहेत. राईट ना की ज्यांच्यामध्ये प्रॉपर्टी अशी होती की ते लायपेस प्रोड्यूस करायचे आणि ऑइलला डिग्रेड करायचे. प्रॉपर्टी आम्ही आयडेंटिफाय केली होती ॲज अ काय डिटर्जंट म्हणून. सो ज्यावेळी तुम्हाला मायक्रोसॉफ्टमध्ये डिटर्जंटचं एक्झाम्पल दिलं होतं ना तर मी तुम्हाला पॉईंट सांगितलं असणार आहे बघा. सो तिथं ज्यावेळी आम्हाला हे सॅम्पल भेटले ना लिटरली त्या मॅडम इतक्या इम्प्रेस झाले होते का नाही की त्यांनी काय केलं माहिती का आम्हाला 200 पैकी आज पण मला आठवते 200 अबाव काय असणार आम्हाला 180 मार्क्स सगळ्यात हायेस्ट मार्क्स आमच्या दोघांचे होते. तो जर का बेसिकली जर घेतला असता तर लिटरली सांगायला ह्याच्यामध्ये काही वावा सांगण्यासारखी गोष्ट नाही. बट त्याच्यानंतर आम्हाला ते कंटिन्यू करू शकलो नाही. आम्हाला काय भेटलं असतं माहिती का बाळांनो. तर गेला तो टॉपिक. नाही ना गेलं यार त्याला. आम्हाला हे भेटलं असतं बायो पेटंट. राईट ना. तो ऑर्गॅनिझम जर आयडेंटिफाय करून जर का आम्ही त्याचं जर एन्झाईम प्रोडक्शन करण्याची जर प्रॉपर्टी आयडेंटिफाय केली असेल ना, तर आरामात आमच्याकडे एक पेटंट राहिलं असतं. त्या पेटंटवरती आमची एक कंपनी असते आणि आम्ही आता गपचूप बसलो असतो. असल्या खोळ्यांना शिकवावं लागलं नसतं मला. बरं ठीक आहे. इन फ्युचरमध्ये तुम्ही काय करा माहिती आहे का, असे रिसर्च करा. मेडिकल फील्डमध्ये, केमिस्ट्रीच्या फील्डमध्ये, फिजिक्सच्या फील्डमध्ये मल्टिपल बेसिकली असे तुम्हाला काय असणार आहेत माहिती आहे का, अपॉर्च्युनिटी असणार आहेत. राइट ना. तुम्ही एखादी सर्जरी कशी करायची टेक्निक जरी आयडेंटिफाय केली ना, म्हणून त्या टेक्निकचं तुम्हाला काय भेटेल माहिती आहे का? बायो पेटंट भेटून जाईल. एक जर का मेडिसिनची ट्रीटमेंट जरी तुम्ही आयडेंटिफाय केली, एक ड्रग जरी आयडेंटिफाय केला, अँटिबायोटिक आयडेंटिफाय केला, बॅक्टेरियावर व्हॉटएव्हर तुम्ही जे काही बेसिकली आयडेंटिफाय कराल, त्या सगळ्यांचं तुम्हाला बायो पेटंट भेटू शकतं. सॅकॅरोमायसिस सेरिव्हिसी ज्या पर्सनने, ज्या सायंटिस्टने आयडेंटिफाय केलं का नाही, त्याच्याकडे त्याचं काय माहिती आहे का? पेटंट आहे बाळांनो. आणि आज सॅकॅरोमायसिस सेरिव्हिसी म्हणून फूड इंडस्ट्रीमधली वन ऑफ द ग्रेट काय असणार आहे? बेकरी इंडस्ट्री. आज तुम्ही बघा कोणत्या टॉप पोझिशनला येताना बघायला भेटणार आहे. कोणती कंट्री अशी आहे की जी बेसिकली फर्मेंटेड फूड खात नाही सांगा मला? ईच अँड एव्हरी कंट्रीमध्ये ब्रेड बेसिकली तुम्हाला डेफिनेटली खाताना बघायला भेटणार आहे. सो बिकॉज ऑफ व्हॉट सॅकॅरोमायसिस सर्व्हिस. दिस इज द पॉवर ऑफ काय असणार आहे वन सिंगल ऑर्गॅनिझम. छोटासा बॅक्टेरिया जो डोळ्यात दिसत पण नाही. बट आज करोडो रुपये करून देतोय. सो ते मेकॅनिझम काय असणार, कसं असणार आहे ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. उद्याच्या क्लासमध्ये मग बायो पेटंट वगैरे टेक्निक काय असणार आहे ते आपण नंतर बघूया.